哎呦我的妈！ काय नाही आहे हे बघी हे बघी अहो कॉफी ठेवले घ्या या. नुसतं सगळं मिक्स करायचं, कुठं कुठं बघायचं बाई मागच्या. हा जरा म्हणून लक्ष नाही, घर संसार मुलं बाळ सगळं मिक्स करायचं. या ढोसाने कॉफी केली छान गोड गोड. सगळं हातात नेऊन दिलं पाहिजे, सगळ्या वस्तू हातात नेऊन दिल्या पाहिजे. हा कोणाची शाळेत बोलवलं यायचं झालं नाही माणसाला, गाडी पंक्चर झाली तशी दुरुस्त केलं, तशी गेलो तिथं. हा त्याचं काय करू मी? ते ठेवा ते डोसा. हा तुम्हाला गार लागतंय नाही काय? मला काय हे बघा, मला काय म्हणायचं लक्षात घ्या. बाई माणसानं आता काय चांगलं बघायचं काय? बाई माणसानं कुठं कुठं बघायचं सांगा बघू. हा तुम्हाला इकडे माझ्यासोबत यायला नको झालं. मी बोलवलं की पटाचा हुंदडल्यागत. हा काल कुठं होता सायडा वेळ? किती वेळ करायचं, किती वेळ फोन लावायचं तुम्हाला, किती वेळ काय होत आहे? शाळेत बोलवलेलं लक्ष पाहिजे अहो मुला बाळाकडं. मॅडमांचा फोन मला म्हणाल त्या काय वहिनी छान दिसत होत्या. मॅडम मग मला म्हटलं ते योगा वगैरे करतात का? म्हटलं हा सकाळी 5ला उठते. म्हटलं त्या अलार्म 4 वेळा वाजते. म्हटलं कसं तर करत 5:30 पावणे 6 वाजता ती उठते आणि फिरायला मग कमी पाऊण तास फिरते. म्हटलं त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास योगा करत्या. ट्रेडमिल वर तिथं चालू नाही, तिथं मन भरत नाही. म्हटलं ट्रेडमिलला परत चालते. म्हटलं ती एवढं कशाला सांगायचं. मग फिटनेस कसं ठेवल्यास तू म्हटल्यावर कोण म्हणेल का 40शीत आल्यास तू म्हणून. कौतुक करण्यासाठी मला वय सांगणं भाग पडलं. आणि परदेशी तुमचं काम करून आज काय झेप निवड निवड. अरे बाबा मी काय म्हणते ऐका. आता त्या पोराची दहावी आहे, त्या पोराला समजून सांगा, लक्ष द्या त्याच्याकडे, जरा त्याला वेळ द्या थोडासा, त्याच्याशी बोला प्रेमानं. तुला काय अडते काय नाही ते व्यवस्थित क्लिअर करत जा, डाऊट क्लिअर करत जा. शाळेतलं सगळं मला बघायला लागणार. बघायला कुठं बघणार आहो. काय विषय झाला सांगतो मी, का बघत नाही याचं कारण सांगतो. तू मला सांग तुझं शिक्षण किती झालंय? मी डिप्लोमा इंजिनियर आहे आणि डिग्रीचं राहिलं. तू शेवट वर्ष पण शिक्षण कुणाचं चांगलं आहे आपल्या दोघांच्या? हा मग मी जर अभ्यास घेतलो आणि माझ्यासारखं पोरगी 40% पास झालं तर नको नको म्हणून मी घेणार. मला 10 4 मिनिटं मला 12वीला पब्लिक होतं पण ॲन ॲव्हरेज पण पडलेलं मला कोणता लक्ष द्यायला पाहिजे ना. मी द्यायला काय मिळेल? 5वीत एकदा नापास आहे, 11वीत एकदा नापास आहे, 13वीत एकदा नापास आहे, 14वीची परीक्षा दिलोच नाही. हे सांगितलं नाही सा बायोडेटा दाखवताना? SYBA म्हणून टाकले बायोडेटा. बरं ते जाऊ दे. बरं तू आता वाकडे गेल्या सकाळ जाताना घरात ना फी द्यायची, पैसे काढायचं. कॉफी तुझ्या हातची माझ्या बरोबर या म्हटल्यावर तुम्हाला वेळ नसतो. काल लढायला कुठे गेलता सा? किती वाजता परत आला सा? सांगू का बाप्पाला? सांगितलं नाही सांगायला पाहिजे. बरं सांगशील तू. 12 वाजता आलो, सगळे मित्र भेटलो. ते कॅनडा वरून ते गौरव बिवरव आले सगळे. जेवण होता मी होतो. मी पण आले असते ना भेटायला. ते कॅनडाच्या माणसाला भेटायला मी आले तर काय नको म्हणतोय? विचारलं असतं कॅनडा कसं आहे बघायला, आम्ही येऊ का बघायला? काय सांगताय? यायचं म्हटलं सगळं राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सेवा करतो. होय. कधी जायचं? 1,80,000 रुपये एकट्याच तिकीट आहे. आपण आलो तुमच्या आता आईचं काय संबंध? आता पहिलं मालदीवचं प्लॅनिंग झालंय ना, ते राहू दे तुर्ताच बाजूला. आता मालदीवचं प्लॅनिंग झालंय बघे. मला सांग 3,60,000 मध्ये थोडे पैसे आईने घातले, थोडे पैसे आपण घातलो तर काय असेल? कॉमन सेन्स आहे. मी घालतोय 60,000, आई तिथे 3 लाख. विषय संपला. दोघं जाऊन आलो. तिथे काय पाहिजे ते एन्जॉय करणं, काय पाहिजे ते राहणार. तिथे पाहिजे तो राहणार. 3 लाख ती कधी आपण एन्जॉय करायचं? लेकीसाठी जावायसाठी गुन्हा कसला जरा वेळ द्या म्हटलं की वेळ द्यायला नको तुम्हाला. तुझ्यासोबत गप्पा मारायला तुम्हाला पैसे बरे पाहिजेत माझ्या आईचे.
तुझ्या आई बाबा फोन केलेला मला. फोन बिझी असतो साहेब, केवढे बिझी असतात माहितीये का? अॅनिव्हर्सरीला किती फोन केली, म्हटली तुझ्या ढोऱ्यांनी फोन उचलला नाही बाई, तू तर देशील त्यानेच बोलायला. हा. एकदा फसवणूक झाली की मला बोलायची इच्छा होती. फसवणूक झाली तुमची. मी म्हणून संसार टिकलाय, कळलं काय? हा, स्त्री असती तर झालं, कल्याणच झाला असतं तुमच्या नशिबाचं. खरं सुद्धा समजा सगळं करणारी बायको पाहिजे तुम्हाला सापडले घरी. तुला एक खरी गोष्ट सांगतो, तुझ्यामुळे तर मला हा ना, काय राहतेस. हो ना. विषय शेवट केली तू. असं कौतुक पायाला केलं बरं वाटतंय. पायाला बिंगळून पळाली. मग कुठं गार 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 फिरली, सगळी फिरायच्या हौस फिरून घेतली. मग मी तिकडे गेल्यावर मग सगळीकडे डायमंड सेट काय तुम्ही आणला नाही? तर सूरज जिंकली, त्याने घेऊन गेला. ते मी मागितलं त्याला, मग नाही म्हणते मी. आता मिळाले ते तर आणूया, आणि त्याची बी तारीख सपायची. हा, कधी नेणार पुण्याला? चालू आहे मी. तुम्ही नाही, माझं बायको. काम आहे. अहो पण माझ्या हौशीनं, माझ्या यानं काय तर आणायचं ना. तुला डायमंडचं सेट महत्वाचं आहे का तू येणं महत्वाचं आहे? मग तिथं महत्वाचं काय? अहो असं का करताय? रोज रोज उठायचं आणि तुला नाही, मी आता घेतलो. अहो असं करू नका. ऐका, तुम्ही कसं म्हणताय मला प्रेमाने व्यवस्थित समजून सांगा. ऐका तरी, अहो ऐका तरी. नाही मी आता रुसलो. का? नाही रुसलो मी आता. मग माझी मैत्रीण जाऊ पुण्याला, माझ्या मैत्रिणीला घेऊन. हा, अहो मी आणतो म्हटलं. तुम्ही आणणार, पण माझी चॉईस. मी फोटो पाठवतो त्याला. 1 लाखाचं आणणार, त्याच्यावरती आणि पैसे घालायला पाहिजेत आपल्याला. अरे मी तुझ्यासाठी कमवतो, तुझ्यासाठी कमवतो मी. हा, एवढं. पण तुम्ही गेल्यासाठी काहीतरी कारणच देता नंतर. मला कधी आणणार? माझी काही चॉईस नावाची काही हे आहे का नाही सांगा. बाई एकदा बोललो म्हणजे बोललो. आता परवा कविताला बोललो तो तुला नेकलेस घेऊन देतो, दिलो मी शब्द फिरवत. म्हणजे तुम्ही पैसे घेतले मला आला बघून कविताने, तिने घेतलं त्यांच्याकडनं, त्यांना सांगितलं मी घेऊन येतो. मी घेतलो आणि त्यांना आणून दिलं. त्यांच्यासाठी तेवढा वेळ काढलो. तुला घेणार नाही. तिला बरं कर, तिला नाही. माझं- तिला घेऊन येतं सगळ्या. नाही नाही नाही, आम्ही दोघेच गेलो. मग तुमचा काय संबंध? तो पण घे ना तिच्या घरची. तुम्हाला काय तुमची गुलू करते होती? भावानी भेटू तर ते मला, तिचा काय संबंध तुला निघाला? त्याला भेटला संबंध आहे? हा. आमचा भेटतो की. अरे म्हणजे आमचा मी बोलतोय भेटतोय, तुला काय प्रॉब्लेम आहे? ते काय नाही, मला न्या खरेदी करायला. मला आता तुला डब्बल काय पाहिजे. पाहिजे? हा, डब्बल रेटिंग आता डब्बल झाली. काय घ्याल ते? एक ह्या कानात काढल्या आणि एक ह्या कानात असं नाही. एवढं मोठं कानातून समजून घेऊया आपण. एवढ्या मोठ्या खाण्याचं काय मला नको. जरा त्यांना तुम्ही तर चांगलं वाग. उठलं सुटलं नंतर नवऱ्याच्या खिशात हात घालतील. तुझ्या नाताला लागून कधी ह्या 13 वर्षात नाही म्हणते माझ्या पैसे पॅन्टाच्या खिशातले 13 कोटी रुपये सुटले असते. मी दिले असतील भावाला. ए काय तिथं बोलून द्यायला नाही, कळलं काय? हा, किती पैसे घेतले हा. आतापर्यंत? काय आहे काय खिशात? काय आहे काय? दाखवा तर दाखवा. हा? 5 पैसे नसतात खिशात, एवढे पैसे ठेवताय, नुसतं उधळताय. कुणाला दिला? ते दुकानचं आहे, मला माहिती आहे. हिशोब द्यायला लागतोय दुकानचा सगळा. असू द्या कौतिक करू नका. तुला देतो थांबा. ठीक. खरं त्याला बस बोल. अहो द्या आता माझ्या विश्वास ऐका तरी. नाही, नाही, समजतं. नाही, ऐका, नाही, चांगलं वा. 4, शिकलो वा. 5 देतो तुला पाहायला. देतो तुला पाहायला. तर तोंड हसलं ठेवलं. सदा पडण्याचं तोंडानं मला काही घरातून जायचं वाटत. अहो पण तुम्ही मला वेळ दिला पाहिजे, मुलांना वेळ दिला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं असते. मला फिरायला नेलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं असते. असं नाही करता अहो. तिथे गार झाली ती तुमच्या बोलण्याच्या नात. सगळी टाईप हे ऐक गुगल पे करतो. गुगल पे का आता? अहो गेली, परत चुना लावून गेली वाटतं. ओके चला. अहो ओके काय नाही आहे. हे बघ की